आनंदी. सर्व 3 वेळा महाड केसरीला हरलो होतो. त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर गदा मिळाली, आनंद वाटतोय. सराव पण भरपूर केला होता. नक्कीच आता 8-10 वर्ष झालं मी प्रॅक्टिस करतोय. मातीतून फायनलला यायचो पण मॅटवर हरत होतो. आणि आता हिंदी केसरी झाली साताऱ्यात, तिथे चांगल्या कुस्त्या झाल्या आणि मी हिंदी केसरी जिंकली. शासनाकडे काय मागणी आहे, काय अपेक्षा आहे तुम्हाला? नक्कीच आता आमची परिस्थिती पण एवढी म्हणजे दुष्काळ भागातील आम्ही, आणि आम्हाला क्लास 1 अधिकारी. तसं मी हिंदी केसरी आहे, माझे इंटरनॅशनलला पण मेडल आहेत, नॅशनलला पण मेडल आहेत. तसे मला क्लास 1 अधिकारी मिळाले पाहिजे. तुम्हाला असं वाटलं तर तुम्हाला हिंदी केसरी मिळेल? म्हणजे प्रॅक्टिसच्या ह्याच्यावर वस्तादांनी घेतलेली माझ्या कष्टावर माझा विश्वास होता. नक्कीच मी महाड केसरी हिंदी केसरी आणेल. रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी मोहनने स्वतः सांगितलं होतं की हा किताब मी पुण्यातच ठेवेन, महाराष्ट्रात ठेवेन. त्याचं तुम्हाला दडपण आलं नव्हतं? नाही सर, दडपण याचा काय विषय नव्हता, नाही का. माझा स्वतःवर माझ्या प्रॅक्टिसवर विश्वास होता, त्यामुळे मी ते करून धावलो. धन्यवाद सर. आनंद वाटतो, एवढं प्रेक्षकांचं चाहत्यांचं एवढं प्रेम आहे माझ्यावर. ते आम्हाला आता वरच येतो, नाही का. एवढे चाहते त्यांच्यासाठी आम्हाला खेळायला पण मजा येते. हो, ते आमचे धनाजी म्हणणे तर आहे, त्यांनी माझं ते पहिल्यांदा नाव पाडलं होतं. बारक्या लहानपणी म्हणजे 10वी-11वीत कुस्ती खेळताना, तेव्हापासून ते नाव तसंच आहे. तर आम्ही दुष्काळी भागातली झालो. मंगळवेढा म्हणजे आम्ही पावसाच्या जीवावरच आमची शेती ही असते बऱ्यापैकी. म्हणजे आमच्याकडले सगळे मुले आता बाहेर म्हणजे पुणे मुंबई शहर ठिकाणीच कामाला नोकरीला गेले. गावाकडे काम वगैरे नसल्यामुळे, आणि आमचा एक असा 35 गावांचा एक असा भाग आहे की जिथे पाणी म्हणजे दुष्काळी पट्टा म्हणून जाहीर झालेला आहे. शिरशी गाव आणि असे 35 गाव आहेत, ते त्या मिळून दुष्काळी गाव, त्यात आमचं गाव आहे. नाही सर, माझे चुलते चांगले पैलवान होते. आमच्या आजोबांची इच्छा होती की चुलत्याने महाड केसरी हिंदी केसरी पदकात, पण काय अडचणी आल्या त्यामुळे त्यांची कुस्ती थांबवली. आणि परत मग चुलत्याने माझी कुस्ती मेहनत करून चुलत्याची स्वप्न माझ्या ह्याच्यात बघण्याचा प्रयत्न. नक्की यांच्यामुळं तर नाही का, त्यांच्या आवडीमुळं तर मी कुस्ती, नाही का. मला पण बरेच फोन येतात की तुम्ही चांगली कुस्ती खेळता, असं. अजून मी माझ्या कुस्तीत बदल करेन, अजून मी त्यांच्यासाठी कुस्तीचं चेंज करून मी खरंच कुस्तीला पूर्णपणे योगदान देईन. नक्कीच किरण भाऊ, तसे किरण भाऊ जेव्हा महाड केसरी झालं तेव्हा मी पहिलवानकी चालू केली नसतीच, नाही. तेव्हा असं वाटायचं की कुस्ती आपण त्या पहिलवानासंग हे करायचं. पण जेव्हा मी तालमीत आलो तेव्हा मला जयदीप भाऊने खूप सांभाळलं, नाही का. मला मी नवीन आलतो तेव्हा तालमीत, तेव्हा जयदीप भाऊने मला हे केलं, नाही का. बऱ्यापैकी मी जयदीप भाऊपाशीच असायचं, नाही का. म्हणजे त्यांनी मला कुस्तीचे धड, परत आमचे वस्ताद असतील, यांनी सर्वांनी मिळून मला हे. मी काका पवार तालीम पुणे जांभळवाडी कात्रजमध्ये असे, आणि आमचे वस्ताद काकासाहेब पवार, गोविंद पवार, शरद पवार असतील, रणधीर पवार असतील, परत आमचे मित्र असतील, जयदीप भाऊ असतील, यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी एवढी तर नक्कीच. आता मी इंटरनॅशनल 2 माझे इंटरनॅशनल मेडल, नॅशनलचं मी 2 वेळा मेडलिस्ट आहे. गोल्ड आहे, ब्रॉन्झ आहे माझं. मी महाड केसरी पण आहे, आणि आता नक्की हिंदी केसरी झालोय. तर माझं सरकारकडनं एकच आहे की आमच्या आता सगळ्या गावाची आणि आमच्या सर्व जिल्ह्याची इच्छा आहे की मला क्लास 1 पदाचे अधिकारी मिळाले पाहिजे. तसं काय नाही का, जे सरकारने क्लास 1 मध्ये दिले ते आम्ही घ्यायलाच तयार.